रेडी स्टार्ट. आधुनिक जगातील लोकशाहीचे वर्णनच जगाची व्याख्या करण्यास पुरेसे आहे. लोकांनी रक्त, घाम व अश्रू सांडून क्रांत्या केल्या. स्वार्थत्यागाच्या भावनेतून त्यांनी हे सगळे केले. परराजवटींची जोखडे फेकून दिल्यानंतरही असे लक्षात आले की पूर्वीच्या पिळवणुकीच्या व दडपशाहीच्या पद्धती आजच्या काळातही आहेत. आजची नवीन अंमलात आलेली व्यवस्था देखील सर्वसामान्य स्त्री-पुरुषांचे अश्रू पुसू शकत नाही व सर्वसामान्य जनतेच्या वेदनांचे हुंदकेही या व्यवस्थेला ऐकू येत नाही. त्यामुळे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामान्य माणसाला एकहातीच लढा द्यावा लागतो. काफका या ज्येष्ठ तत्त्ववेत्त्याने लिहून ठेवले आहे की प्रत्येक क्रांती ही नवीन नोकरशाहीचा चिखल मागे ठेवून जाते. हे चित्र वास्तवतेपेक्षा काहीसे जास्त रंगवले गेले आहे, कारण आपण जेथून सुरुवात केली तेथून आता बरेच पुढे आलो आहोत. लोकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटेल एवढे तरी काम झाले आहे, यात शंका नाही. अनेक प्रयोग करता आपल्या देशाने निवडलेल्या मार्गावर चालण्याची चिकाटी दाखवलेली आहे. त्याचबरोबर जगात आपले स्थान निर्माण करण्याचाही प्रयत्न केला आहे. असे असले तरीही या वळणावर आल्यावर आपल्याला शांतपणे विचार केला पाहिजे की सर्व जग गाढ निद्रेत असताना मध्यरात्रीच्या ठोक्याला भारत स्वतंत्र झाल्यानंतर येथे जी लोकशाही स्थापन झाली त्यामुळे कोणत्या किमान आश्वासनांची पूर्तता झाली. कारण कुठल्याही पद्धतीची राजकीय व्यवस्था असो त्यात वास्तविकता असली पाहिजे. आपली मुलकी सेवा व प्रशासकीय सेवा यंत्रणा व सरकारी राज्यपद्धतीची रचना आपल्याला वास्तवतेकडे घेऊन जाणारी साधने आहेत. भारताला ब्रिटिशांकडून प्रशासकीय सेवेचा वारसा मिळाला खरा, पण त्या प्रशासकीय सेवेच्या प्रेरणा, दृष्टिकोन व दिशा बदलणे व त्यात चैतन्य आणणे हे आपल्यापुढचे आज सर्वात मोठे आव्हान आहे. कुठल्याही समाजाचे स्थित्यंतर हे तेथील व्यवस्थेमुळे म्हणजे अगदी साहेबापासून सेवकापर्यंत असलेल्या व्यवस्थेवर आधारित असते. जर आपण नोकरशाहीची पोलादी चौकट अशीच ठेवली तर त्यात सेवेचे चैतन्य येणार नाही. बदलांना त्यामुळे पिंजऱ्यात बंदिस्त व्हावे लागेल. अभिनव कल्पना मांडणाऱ्यांच्या पदरी नैराश्य येईल. याचा परिणाम म्हणून सामाजिक अस्थिरता, हिंसाचार, नोकरशाहीबाबत अप्रीती निर्माण होईल. प्रशासकीय सुधारणांकडे अधिक व्यापक चौकटीतून पाहिले असता एकीकडे असे दिसते की प्रशासकीय सुधारणा ही एक नीरस कल्पना आहे, पण प्रत्यक्षात तसे नाही. लोकांचे जीवनमान उंचावण्यावर त्या व्यवस्थेने केलेल्या कामाचा मोठा प्रभाव पडत असतो. शेवटी ते प्रशासन आहे. खेड्यातील पटवाऱ्यापासून ते सरकारी सचिवापर्यंत, वाहतूक पोलिसापासून प्राप्तिकर आयुक्तापर्यंत सर्वच जण लोकांसाठी देशाचा चेहरा घडवीत असतात. आपल्याला देशात चांगले बदल घडवण्यासाठी प्रशासकीय सुधारणा अंगीकारणे आवश्यक आहे. स्टॉप.